अनधिकृत बांधकाम उभारण्याकडून ठाणे महानगरपालिका अधिकारी घेतात चौरस फुटामागे 300 रुपये। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शहराच्या विकासाऐवजी पैसे कमवण्यात स्पर्धा लागली आहे। त्यातूनच अनधिकृत बांधकामे वाढीस लागली असून सध्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरकडून चौरस फुटामागे 300 रुपये घेतले जात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केला। दरम्यान ठाणे शहरात एकही अनधिकृत बांधकाम सुरू नाही, असे अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे सांगत आहेत। मात्र ते ज्या परिमंडळाचे उपायुक्त आहेत त्या राबोडीत अनेक वर्षापासून भरवस्तीत RMC प्लांट सुरू आहे, तर बी केबिनमध्ये चक्क 8 मजल्याचा भला मोठा टॉवर उभा आहे, असेही देसाई यांनी सांगितले। ठाणे शहरात सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाचा पर्दाफाश सुहास देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, प्रवक्त्या रचना वैद्य, प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, राजू चापले आदी उपस्थित होते। सुहास देसाई म्हणाले की ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या खान कंपाऊंडमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई देखील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आलेली आहे। ज्या इमारती आज पाडण्यात आल्या आहेत त्या उभ्या राहत असताना अधिकारी झोपले होते का, या प्रश्नाचे उत्तर नाही असे असून अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर पैशांची ऊब धारण केली होती। आजमितीस बाळकुंमध्ये 5 ढोकाळीत ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर 4, चरईत 2 तर लोकमान्य वागळेत अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत। उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यक्षेत्रातील बी केबिनमध्ये 8 मजली टॉवर उभा आहे। ही सर्व बांधकामे होण्यामागे अधिकारी वर्गाला मिळणारे लाखो रुपये हेच एकमेव कारण आहे। विशेष म्हणजे ही बांधकामे पाडण्यासाठी लोकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय होत आहे। त्यामुळेच अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली। दरम्यान साकेत येथे एक बेकायदेशीर RMC प्लांट उभा करून तिथून मटेरियलची विक्री केली जात आहे। शहर विकास विभागाकडून या RMC प्लांटचा आराखडा मंजूर नसल्याचे सांगण्यात आले आहे, म्हणजेच हा प्लांट अनधिकृत आहे हे स्पष्ट आहे। या संदर्भात आपण अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नाही, त्यामागे मोठे अर्थकारण आहे, असाही आरोप देसाई यांनी केला। येत्या काही दिवसात आयुक्तांनी जिथे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्या भागातील अधिकारी आणि अतिक्रमण निष्कासन विभागाचे उपायुक्त यांना बडतर्फ न केल्यास शहरात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे। माणसाला जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना, तेव्हा नेहमी एक रस्ता मोकळा असतो आणि तो रस्ता किंवा ते आपल्याला निदर्शन आणण्यासाठी आज आमच्या शहराध्यक्षा ताई आहेत, आमच्या महाराष्ट्राचे प्रवक्त्या रचनाताई आहेत, आमचे युवकांचे नेतृत्व सरचिटणीस करतात राजेश आहे, आमचा राजू चापले आहे। आम्ही ठरवलं की एक प्रेस घेऊया आणि या प्रेसच्या कमीत कमी निदर्शनात आणून हे ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे ह्याला कुठेतरी थांब झाली पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे अनधिकृत चालू आहे, कचरा उचलला जात नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि आम्ही फक्त बोलकावण्या करतो की आम्ही स्मार्ट सिटी करतो। कुठे आता ठाण्याच्या स्मार्ट सिटी, ती स्मार्ट सिटी कुठे आहे, ती आहे कुठे? आणि मग हे आम्ही तुमच्या मार्फत कुठेतरी शोधायचा प्रयत्न करतोय किंवा शोधतोय। साहेब हे कुठेतरी थांबवा। ठाणे शहराची आज परिस्थिती चालू आहे, अनधिकृत बांधकाम गोळा करायची, चौकशी केली आणि ती असं समजलं की हे अधिकारी स्क्वेअर फुटाच्या मागे पैसे गोळा करतात, त्यांचे एजंट ठेवलेले आहेत आणि रोज बांधकामं चालू आहेत। नुसतं कळवामुळे नाही, ठाणे शहरात चालू आहे, ठाणे शहरात। मग ठाण्यातला तो नौपाडा असू दे की चरई असू दे की ते काय बी कॅबिन असू दे, लोकमान्य असू दे, वर्तकनगर असू दे, ही परिस्थिती आहे म्हणजे ठाणे शहराची। बाळकुम असू दे, ढोकाईला तर ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षित का स्वतःच्या महानगरपालिकेचा प्लॉट येतो, पण महापालिका संरक्षित करू शकत नाही, तिथे सुद्धा इलिगल बिल्डिंगची कामं चालू आहे। ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। ठाणे महानगरपालिकेत आज चालायला रस्ता नाही आहे। आमच्या ताई गेले 6 महिने ओरडत आहेत की माझ्या घराकडे जाताना पडवळनगरला एवढं अनधिकृत बांधकाम झाले किंवा तिथे काय चालू आहे, मला घराकडे सुद्धा जायला मिळत नाही, पण कोण बघत आहे, पत्र येऊन झाली तिथल्या प्रभाग समितीपासून। ही परिस्थिती आहे ठाणे शहराची।
दिवशी तुम्ही महापालिकेत आंदोलन केलं, याच्या अगोदर कचऱ्यावर देखील आंदोलन केलं, कुठेतरी प्रशासन दुर्लक्ष करतोय सगळ्या गोष्टीकडे. प्रशासनाला काही पडलेली नाही. मी आंदोलन करतोय आणि जातोय. मी लोकांसाठी भांडतोय, कारण ही ठाणे शहरातली लोक ही माझी आहेत. माझा जन्म या ठाणे शहरातला आहे. माझी कर्मभूमी जन्मभूमी ही ठाणे आहे. म्हणून मला याच्यामध्ये आस्था आहे आणि मी याच्यासाठी नेहमी भांडत असतो आणि भांडत राहील. मी प्रत्येक वेळेला आयुक्तांच्या नावाने पत्र ड्राफ्ट करून टाकलेली आहेत. साहेब, ठाणे शहरात हा प्रॉब्लेम आहे. साहेब, ठाणे शहरात इथे अनाधिकृत बांधकाम होते. साहेब, इथे या गोष्टी होते आणि या गोष्टींवर ठाणे महानगरपालिका कुठेही लक्ष देत नाही. म्हणून मी आज आपला मार्ग अवलंबतो. यापुढे जर या सगळ्या आता मागण्या आहेत, वारंवार तक्रारी करतायत, मागणी करतायत, तर मान्य झाली तर काय पुढचं पाऊल आपण आहे? काय नाही, वीट रेती माती घेऊन जाईन आणि आयुक्त बसतात त्या कॅबिनमध्ये बसून मी पण अनाधिकृत बांधकाम चालू करतो.